आठवडी बाजार हा शेतकरी बांधवांचा शेळी बाजार आहे आणि आपल्यासोबत आज बाजारामध्ये शेळ्या घेऊन आजी आल्यात. आजी किती आणल्यात शेळ्या आज? 3 आणल्यात. कोणत्या कोणत्या 3 आहेत? आता यांचे किती पैसे घरला घेऊन जाणार आहेत? तरी किती येतील अशी अपेक्षा आहे? दोन्हीचे 22,000. देवळे आईस करायचंच काम आहे. काका राम राम हो. बसल्या ठिकाणी बुडी फिकाय चालू या. घरी किती शेळ्या? अजून 30 आहेत का? सारखे येत राहतात म्हणा की सारखे आम्ही किती राहतो? 12 महिन्याच्या मध्ये 4.5 लाखाची. 4.5 लाखाची वर्षाला. चारा कसा केला? चारता कसा आहे ना चारा? आपल्या डोंगरात फिरून आणतात. डोंगरात फिरून आणता. बर. 4.5 लाखाचे झाले. 11 शेळ्या घरी 4.5 लाखाचे झाले. शेतीपूरक व्यवसाय शेतकरी बांधवांना हमेशाच परवडतो. आपण दाखवायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यात खर्च काही येत नाही. खर्च काय? याला काहीच खर्च नाही ना. फक्त जनावरांना खाऊ घालायचे चारा पिकवून. तरी 75,000 जरी विकले 7-8 हजार खर्च येते. पेंड खुराक चारता त्यांना. आपलं सोयाबीन चारता, गहू चारता, सोयाबीन चारता. शेतकरी मित्रांनो, शेतीपूरक व्यवसाय केलाच पाहिजे आणि बसल्या बसल्या व्यवसाय करता येतो. बसल्या बसल्या बी करता येतो ना. शेतामध्ये काय आले, पाऊस पडला तर सगळं वाहून जाईल, वाटोळ व्हायला. शेतीत काय निघाले खरं आहे ते नाही येते. तुमचं नुकसान किती झालं यावर्षी? का फायदा झाला शेतीमध्ये? शेतीत नुकसानच आहे. शेतीत काय केलं होतं शेतामध्ये? सोयाबीन घातली. सोयाबीन घेतलं. खर्चाला महाग म्हणा. खर्चाला महाग आहे सोयाबीन. अवघड आहे शेतकऱ्याचं. असे जनावर ढोरगुरं सांभाळल्यास फायदा होतो. सोनच गरीबाची गाय. गरीबाची लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी लागते बसायला. दूध देणारी म्हैस. तर मंडळी, हा आहे आठवडी बाजार आणि आठवडी बाजारामध्ये पाहू शकता चिकावर आहे का तुझं?